हे बघा खूप सारे जांभळे इथं माझ्या जवळ आहेत. असं बांधून घेतले आता आपण सांगतो पिशवीला जोडायचे हा मध्ये पात टाकायचे. पात बघा कसे अडकवतात आंबे थोडीमध्ये मित्रांनो. पाडाचे आंबे असेच खायला लागतात मित्रांनो, त्याशिवाय मजा येत नाही आंबे खायची. हे बघा तुम्हाला रस दाखवतो, असं कोळी सकट खाऊन घेऊ का आता. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ. आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त असणार आहे. आता सध्या चाललाय आंब्यांचा करवंदांचा सीझन आणि जांभळांचा सीझन. जांभळं पण पिकायला लागलेत, आंबे पण पिकायला आता जस्ट लागलेतच. तर मित्रांनो आपण आंबे काढायला जाणार आहे. गावरान आंबेत इकडं शेताला. तर कापणची तयारी चालू आहे, इकडं सराव वगैरे घेतला आंबे काढायला. आणि तुम्हाला जांभळं पण दाखवतं. आपल्या इथे जांभळाचं झाड आहे खूप मोठं, आणि बघा जांभळं खाल्लेत, जीप कशी निळी निळी झाली आहे. तर हे बघा या ठिकाणी किती सारी जांभळं असे खाली खाली पडून गेलेत, आणि वरती पण आहेत खूप सारे. तर मित्रांनो आता जेवढे जांभळं पिकलेले आहेत तेवढे आपण काढून घेणार आहे. हे बघा खूप सारे जांभळे इथं माझ्या जवळ आहेत, आणि पिकलेले जांभळं तर मित्रांनो आपण काढणारच आहे. पण आप्पाची तयारी चालली आहे. खाली सरा तयार करतात, खुडी म्हणजे सऱ्याला असं काहीतरी बांधून पुढं गोल आकाराचं किंवा विळा वगैरे आपण बांधणार आहे. आंबा आपल्याला उतरवायचा आहे, कच्चे आंबे काढून घ्यायचेत आणि पिकायला टाकायचे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे. आणि हे बघा मित्रांनो वरतून आपण एवढे सारे जांभळं काढून घेतलेत, खाली पण बघा कसले पडलेत. एवढे सारे काढलेत खायला पुरतं, कारण की जास्त काढून पण आपल्याला संपणार पण नाही. आणि इकडे धुवा कसला निघतोय, रोप भाजले वाटतं. आलं होतं बघा आप्पांची तयारी तर झाली. सारा वगैरे बघा कसं तयार केलंय. आपण जाऊया. पिकतो का आप्पा आंबा? पण मी नव्हतो गेलो, आप्पाच गेलते. हा. आणि मित्रांनो आंबे काढण्यासाठी आपल्याला गाडा बनवायचा आहे. पुढं त्या सरा बांधणार आहे, त्या सऱ्याला पुढं बांधायचं टोकाला. पातळसा काढा आप्पा, त्याला साळून घ्या एक चांगला मस्त. बघा ही जी आहे निरगुड आहे, निरगुडीची काठी तोडली आपण, त्याचा आपण काडा बनवून पुढे त्याला पिशवी बांधणार आहे. त्याला आपल्याकडं खुडी बोलतात, आणि हवा पण खूप जास्त सुटली आहे त्याच्यामुळं आवाज पण ब्लर येतो की काय तुम्हाला माहीत नाही. हे बघा ह्याचा काडा बनवणार आहे आपण, पुढं जी पातळ काठी आहे ना त्याचा. क्लायमेट पण खूप जबरदस्त झालं असं बघायला सारखं. ओके. आणि हे बघा आपण जी काठी तोडली होती निरगुडीची, तिला कसा गोल आकार दिला आपण त्याला आता ही सुतळ घेतली, सुतळीनं बांधून टाकू. आणि हे बघा राहिलेलं तोडून टाकलं आणि गोल करून मग कसं बांधून घेतले. असं बांधून घेतले आता आपण सांगतो पिशवीला जोडायचे. हा मध्ये पात टाकायचे. पात कसली? ते मेसाची पात तयार करायची, त्याला दार बाजून. अरे कोयताच लावला असता आप्पा, कोयताच लावला असता. नको कोयता जडे का. चला मेसाचं नंतर पात लावणार आहे आपण, त्याला बघू कसं कसं तयार करतात आप्पा. तर मित्रांनो हे जे आपण तयार करतोय याला आपण खुडी बोलतात. खुडीच ना आप्पा? कशी तयार करतोय आता पुढं पुढं बघू आपण. गोल गाडा तर तयार करून घेतलेला आहे याचा, निरगुडीच्या काठीचा. आणि हे बघा मित्रांनो ही जी पिशवी आहे, आपण पिशवी घेतली कडक अशी, आणि याच्यामध्ये कडा टाकलाय खालून असं. हे बघा इकडनं कडा टाकलाय, आणि इकडून खालून पिशवी घेऊन याला आता फिट करायचंय. नंतर आपण त्या सऱ्याला पण लावणार आहे. आणि हे बघा पिशवी अशी लावून झाली की नंतर बघा हा दाबण आहे, आपण दाखवू दाबण दाबण आणि ही सुतळ आहे. तर ह्यानी शिवून घ्यायचं आहे, म्हणजे कडा आणि ही पिशवी जेणेकरून फिट होऊन जाईल असं शिवून घ्यायची. बघा आप्पा शिवतायत पूर्ण गोल वेळा मारायचा असा. असा मारला कडा बोतीने कडा केलाय निरगुडीचा. बघा फासा कसा टाकला बघितलं का, जेणेकरून डायरेक्ट फिट होऊन जाणार का नाही. ओके. हे बघा हे जे आहे मेसाचं बांबूचं एक लाकूड घेऊन आलेत आप्पा, वल्ला येतो, आणि त्याला तोडून त्याची पात बनवायची आहे. ती पिशवी आपण पॅक केली त्या पिशवीला बसवायला साठी. हे बघा
पात बनवायची बघा. हे बघा मधला भाग काढून आता पूर्ण एक साईडला टोकदार बनवता येते, जेणेकरून आंबा व्यवस्थित तुटला जाईल नाही का. आपण तलवारी आणि पात बनवत आहेत. काय मामा काय घेऊन चालेल आंबे? हा का. दाखवा पिकतात का पाडाचे आंबे आहेत का? दाखवा बाळू मामा आंबे घेऊन आले. दाखवा बघून आता पाडाचे आंबे तुमचे. बरोबर आहे का. गोल असे पाडाचे आंबे बघा कसले जबरदस्त, आणि हे खायला आंबट गोड आणि मस्त लागतं. हेच आंबे आपल्याला काढायला जायचे, त्यासाठी एवढी तयारी चालू आहे आपली. तर मित्रांनो हे बघा सुतळनं पूर्ण ही पिशवी अशी कड्याला शिवून घेतली आणि या ठिकाणी आपण पात पण बनवली. आपण आता हे सऱ्याला जॉईंट करणार आहे. हे बघा तलवारीसारखी पात बनवली, धार पण बघा कशी काढले त्याला. आणि ही पिशवी तर आपली रेडीच आहे. आता हिला बांधतात कसं आपण ते बघूया. बघा असं पॅक करायचं का, इथे पॅक करून टाक. आणि हे बघा खूप जबरदस्त हवा पण सुटली होती, आणि आपण बघा कशा प्रकारे आता तयार केले. ह्याला बोलतात खुडी आपल्याकडं गावाकडं, आणि याला सरा बांधून असा कडा करून मस्त पिशवीला बांधलंय. याच्यातून आंबे बरोबर पडणार, याच्यामध्ये पडल्यावर फुटणार नाही आंबे. हां 2 2 3 3 4 4 असे आंबे काढायचे, मग ते फुटणार नाहीत. आणि बघा आप्पा खुडी घेऊन कसे चाललेत. इथून आपण खाली उतरले आणि बघा आंब्याच्या तर जवळ आले. वरूनच खरं शूट करायला पाहिजे होतं समजलं असतं आपल्याला. आणि बघा किती सारे आंबे जेवढे हातामध्ये येणार तेवढे हाताने आपण तोडणार आहे, आणि बाकीचे वरती आहेत. हा गोटी आंबा मित्रांनो, म्हणजे एकदम छोटे छोटे बघा छोटे छोटे आंबे राहतात हे, आणि आंबट गोड अशी खायला खूप छान आहेत. हे बघा एवढा आंबा झुकलाय ना, एवढे आंबे आले त्याला, ती डायरेक्ट जमिनीला हे बघा टेकलेत आंबे, टेकले जमिनीला मित्रांनो. आता खुडी बनवली, खुडीपेक्षा आपण हाताने पण जास्त तोडू शकतोय. इकडे खाली पहिले बघू आंबे पडलेत का पाडाचे वगैरे. या ठिकाणी एक पाड आहे. वा 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 हे बघा हा पाड आहे. तर मित्रांनो हे बघा 3 तर पाड आल्या आल्या खाली भेटलेले आहेत आपल्याला. वास असला भारी येतोय ना जबरदस्त मित्रांनो, आणि याची टेस्ट मला ऑलरेडी माहिती आहे कशी येते. खूप छान अशी टेस्ट आहे, गोड टेस्ट आहे, आणि आंबा खायला पण खूप छान आहे हा. त्यासाठी आपण खुडी बनवली आणि घेऊन आलो. एवढे कष्ट केले खुडी बनवण्यासाठी. आंबे पण आहेत ना आपल्याला खाली पाडाचे पण खूप भेटणार आहेत असं वाटतंय, कारण की या ठिकाणी हां पाडाचे पण आंबे घेऊन जाऊया आपण. काहीतरी गेलं डोळ्यात. पाडाचे आंबे पण घेऊन जाऊया, आणि थोडेफार उतरून पण घेऊन जाऊया. खुडी आपण तयार केलेली त्यात अडकवलं आहे आंबा. बघा कसे अडकवतात आंबे खुडीमध्ये मित्रांनो. खालचे घ्या ना, खालचे पुरतात ते, वरती नंतर वरती गेले काढता ते. हे बघा गुतले ना. हा बघा पडले का ते. असेच मित्रांनो पूर्ण आंबे दाखवा बरं किती काढले तर. थोडे थोडे करून काढायचे. तर थांबा पिकलेला भेटले का काय ते पाडाच तिथं वाटतं. थांबा हे बघा असे आंबे पडतात बरोबर, असे काढून घेतले ना. अयो हे बघा पूर्ण आंबा दाबतोय, आणि हा पाडाचा आंबा आहे मित्रांनो. पिकलेला आंबा आपल्याला भेटलाय खुडीमध्ये. तर मित्रांनो हा बघा हा पाडाचा आंबा खुडीमध्ये आप्पाने काढलेला. आपण खाऊया, तुम्हाला दाखवतो कसा आहे आंबा आतमधून. हे चिक आहे वरती, हे काढावं लागतं याचं टोकातलं. थोडं असं पिळायचं बघा, उलट करतो असं पिळला ना असा होतं आंबा. आणि इथं पूर्ण अडचण आहे त्याच्यामुळं जरा थोडंसं प्रॉब्लेम आहे. हे बघा कातडा तर एवढा जबरदस्त गोड आहे. आंबा गोड आहे. हा लय गोड आहे. हा 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 पाडाचे आंबे असेच खायला लागतात मित्रांनो, त्याशिवाय मजा येत नाही आंबे खायची. हे बघा तुम्हाला रस दाखवतो त्याचा रस बघा कसला भारी. हा हे आंबे उतरून येऊ आपण जरा पिकत घालायला. हा 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 खूप जबरदस्त मित्रांनो. एवढी गोड टेस्ट आहे ना, एवढी गोड आहे. असं कोई सकट खाऊन घेऊ का आता. बघा आपण तर सुरुवात पण केली तोडायला.
इकडं आंबे आणि हे व्यवस्थित तोडावे लागतात. ह्याचं जे चीक आहे ना ते उडतंय बघा, तुम्हाला दाखवतो. आंबा पकडला हे बघा, हे चीक आहे ना, चीक पडतंय त्यामुळं व्यवस्थित हे उबधरते आहे का नाही आप्पा? हा मग तर मित्रांनो, आता बऱ्यापैकी आंबे आपण इकडे काढून ठेवलेत आणि वरती नेऊन ठेवलेत. बाकीचे आंबे आता आपण पिकलेले आंबे मित्रांनो जाऊन थोडंसं हलकवणार आहे. खाली पडलेले पिकलेले पाडाचे आंबे आपण नंतर घेऊन जाणार आहे. फर्स्ट आपण झाडावर चढायला मित्रांनो लई दिवस झाले मी पण झाडावर नाही चढलो. पुढून जावं लागेल. म्हणजे खालची खालची बारीक आहे एकदम हिरड नाही ती. हा फायनली चढलो. ते आपण थोडंसं हलकावू. खतरनाक रस्ता आहे मित्रांनो वरती चढायला. हा हे बघा किती सारे आंबे घेऊन आले खालून दसातून वर. 2 अर्ध्या पिशव्या मित्रांनो आपण तोडल्या. आता एवढे घरी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो हे आंबे काढणं एवढं पण सोपं नाही. बघा घामच फुटलाय. तर खालून आणून वरती 2 बास्के टाकले, तुम्हाला दाखवले. आणि मित्रांनो हे बघा खूप सारे आंबे अजूनही आंब्यावर आहेत. तर हे आंबे आता आपण कच्चे आंबे काढलेत. आणि मित्रांनो हे आंबे गुढीने काढण्याचं कारण की हे आंबे जर पडले खाली तर फुटतात आणि फुटले का आपण पिकायला गाठल्यानंतर आडीला ते नासतात, म्हणजे खराब होऊन जातात. त्यामुळे मित्रांनो हे खुडीने किंवा अलगदच काढले जातात हे आंबे. त्यासाठी आपण अलगदच काढलेत. हा आपला गावरान आंबा आहे, खायला तर टेस्टी लागतो. आता पिकायला आपल्याला घालायचे. तर हे आंबे पिकायला कसे घालतात आपण पेंड्यामध्ये घालणार आहेत हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्याला चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ खूप जबरदस्त, तो पण व्हिडिओ आपण छान बनवणार आहे. हेच आंबे आपण पिकायला घालणार आहे. आता खूप दमलं आहे मित्रांनो, त्यामुळे थोडा आराम करणार आहे थोड्या वेळाने. नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणारच आहे की हे आंबे आडीमध्ये पेंड्यामध्ये कसे पिकायला घालतात. आणि त्यानंतर ते आंबे काढल्यावर पण आम्ही तुम्हाला दाखवणार आहे, पिकायला घालताना पण दाखवणार आहे. थँक्यू सो मच.